नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. मसाला डंक मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांचा भाजपावर पलटवार. शेतकरी कुटुंबांना एसटी बस सवलतीच्या दरात उपलब्ध आणि पावसाळा लांबण्याच्या शक्यतेमुळे पाणीपुरवठा राहणार बंद. ठाणे शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या मसाला गिरण्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू आणि ध्वनी प्रदूषण होत असल्याचा आरोप भाजपानं करत कारवाईची मागणी केली. त्यानुसार पालिका प्रशासनानं देखील कारवाईचा बडगा उगारला. त्याचे पडसाद मंगळवारी पार पडलेल्या महासभेमध्ये उमटले. सत्ताधारी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. मसाला डंक सील करण्याच्या कारवाईवर भाजपानं प्रशासनाला धारेवर धरलं, तर सत्ताधाऱ्यांनीही हा मुद्दा आक्रमकपणे उचलत भाजपावरच पलटवार केला. त्यामुळे सभागृहात आरोप प्रत्यारोपांची ठिणगी पडली. ठाण्यातील महात्मा फुले मार्केटमधील असलेल्या अनधिकृत मसाला गिरण्यांमुळे परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याचा आणि प्रदूषण होत असल्याचं कारण पुढे करत त्याबाबत कारवाईची मागणी भाजपानं केली. त्यावर मंगळवारच्या महासभेत शिवसेना पक्षाचे गटनेत्यांनी मसाला डंक व्यावसायिकांच्या बाजूने भूमिका घेत प्रशासनाच्या कारवाईवर संताप व्यक्त केला. आपल्या जेवणात मसालाच नसेल तर चव काय राहणार, असा सवाल त्यांनी केला. अनेक पिढ्यांपासून पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मसाला डंक व्यावसायिकांना न्याय मिळालाच पाहिजे. मुंबई महापालिकेनं जसा निर्णय घेतला तसाच निर्णय ठाण्यातही घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीही प्रशासनाला सवाल करत हे व्यापारी 60 ते 70 वर्षांपासून व्यवसाय करतायत, मग आता अचानक त्यांना त्रास का दिला जातोय, असा सवाल उपस्थित केला. राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते नगरसेवक नजीम मुल्ला यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत वर्षानुवर्ष व्यापार करणाऱ्या लोकांवर कारवाई करून दुकानं बंद करणं चुकीचं आहे. प्रदूषणाचा मुद्दा पुढे करून त्यांना हकलण्याचा प्रयत्न केला जातोय. शहरीकरण वाढत असताना आक्षेप आला म्हणून थेट कारवाई करू नका, आधी पुनर्वसन करा, पर्याय द्या आणि मग निर्णय घ्या, अशी भूमिका मांडली. भाजपाच्या नगरसेविका उषा वाघ यांनीही नव्यानं उभारण्यात आलेल्या 7 गाड्यांवर आक्षेप घेत, पूर्वीची दुकानं ठीक आहेत पण नव्यानं 7 गाडे उभारले गेलेत, आपण दुसऱ्या गावदेवी मंडईसारखी दुर्घटना होण्याची वाट पाहतोय का, असा टोला लगावला. मनोहर डोंबरे यांनी नागरिकांच्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत पूर्वीची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या यात मोठा फरक आहे, नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे, असं मत व्यक्त केलं. सुरेश कांबळे यांनी मसाला विक्रीवर कोणतीही बंदी नाही, मात्र अनधिकृत गॅसचा वापर हा मुख्य मुद्दा असल्याचं सांगितलं. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनानं घेतला. आता लग्न कार्यासाठी शेतकरी कुटुंबियांना एसटी बस सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार असून ही बस थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा मानस परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. विधान परिषदेत एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. ग्रामीण भागात लग्न किंवा शुभ कार्यासाठी एसटीच्या अभावामुळे अनेकदा वऱ्हाडी मंडळी ट्रक, डंपर किंवा इतर मालवाहू वाहनांचा वापर करतात. त्यामुळे जीवघेणे अपघात घडतात. नुकताच डहाणू तालुक्यात साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. यावर भाष्य करताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की गरीब शेतकरी कुटुंबांना होणारा हा धोका टाळण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. लवकरच ताफ्यात समाविष्ट होणाऱ्या नवीन बसमध्ये ही विशेष सेवा राबवली जाणार आहे. मालवाहतून होणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीबाबत सरकारनं अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. अशा वाहनांवर कारवाई करून त्यांचे परवाने थेट रद्द केले जातील, असा इशारा त्यांनी दिला. सार्वजनिक वाहतुकीवरील वाढता ताण पाहता राज्य शासनानं 8,300 नवीन बसेस खरेदी करत आहेत. त्यामुळे एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ होऊन काही प्रमुख मार्गांवर दर अर्ध्या तासाला बस सेवा उपलब्ध होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारनं ब्लॅक स्पॉट शोधून तिथे तातडीनं उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय. समृद्धी महामार्ग, अटल सेतू आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आपत्कालीन वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम केल्या जाणार आहेत. त्यासोबतच राज्यात लवकरच नवीन ॲग्रिगेटर पॉलिसी जाहीर केली जाणार आहे. याद्वारे रॅपिडो, ओला, उबर आणि इतर बाईक टॅक्सी सेवांना कायदेशीर चौकटीत आणून नियमबद्ध केलं जाणार आहे, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. अल निनो आणि आयोडीच्या प्रभावामुळे यावर्षी पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. याबाबत जलसंपदा विभागाबरोबर झालेल्या दिनांक 19 जून रोजी झालेल्या आढावा बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून पाणी कपात करण्याचं ठरलंय.
त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी, जांभूळ आणि शहाड जलशुद्धीकरण केंद्र शहाड इथून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी 26 जून रोजी रात्री 12 वाजल्यापासून रविवार दिनांक 28 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत असा एकूण 48 तास पाणीपुरवठा बंद राहील. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 आणि 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा, किसननगर नंबर 2, नेहरूनगर तसंच मानपडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालसा गाव येथील पाणीपुरवठा 48 तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी कटकसरीनं वापरून ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन नागरिकांना करण्यात आले. शिळखिडकाळी भागात रसायनं, टायर, भंगाराची साठवणूक करणाऱ्या बेकायदा गोदामं आणि विरोधात ठाणे महापालिकेनं विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत बुधवारी 44 बेकायदा गोदामं जमीनदोस्त करण्यात आली असून आतापर्यंत पालिकेनं 261 बेकायदा गोदामं भुईसपाट केली आहेत. या कारवाईमुळे गोदाम माफियांचं धावदान आहे. ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शिळखिडकाळी भागातील बेकायदा गोदामांचा मुद्दा गाजला होता. या भागात भूमाफियांनी 1000च्या आसपास रसायनं, टायर, भंगाराच्या बेकायदा गोदामांचं नवं जाळं उभारलं असून या गोदामांना वारंवार लागणाऱ्या आगींमुळे परिसरातील अधिकृत इमारतींमधील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय असा दावा शिवसेना पक्षाचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी कारवाईची मागणी केली होती. शासकीय जागेवर उभारण्यात येत आलेल्या गोदामांच्या मुद्द्यावरून झालेल्या टीकेनंतर खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं विशेष मोहिमेअंतर्गत गोदामांचं सर्वेक्षण करून त्याचं बांधकाम पाडण्याचं काम सुरू केलं होतं. शिळखिडकाळी परिसरात भूमाफियांनी 830 बेकायदा गोदामं उभारली असल्याची बाब ठाणे महापालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात उघडकीस आली असून यामध्ये रसायनं, टायर, भंगाराचा साठा ठेवलेली सुमारे 152 गोदामं पालिकेनं जमीनदोस्त केली आहेत. या मोहिमेत रसायनं, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसंच भंगार साठवणूक करणारी गोदामं प्राधान्यानं तोडण्यात येत असून त्यानुसार ही गोदामं तोडण्यात आली. त्यानंतर 65 गोदामं तोडली होती. राजकीय विरोध झुगारून ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव हेही कारवाई करत असून बुधवारी पुन्हा 44 गोदामं तोडण्यात आली. आतापर्यंत पालिकेनं 261 बेकायदा गोदामं भुईसपाट केली आहेत अशी माहिती उपायुक्त दीपक झिंजाळ यांनी दिली. बेकायदा गोदामांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचं पालिका प्रशासनाकडे यापूर्वी स्पष्ट केलं असून या कारवाईमुळे गोदाम माफियांचं धावदान आणलंय. ठाणे शहराला विकासाच्या नावावर भकास करण्याचं धोरण आखलं जात आहे. अमर्याद वृक्षतोड केली जाते. नवनवे प्रकल्प आणताना ठाणेकरांना विश्वासात घेतलं जात नाहीये. परिणामी ऐतिहासिक शहर म्हणून ज्या ठाण्याचा जगभर डंका आहे त्या शहराची वाताहत होताना पाहणं अवघड असल्यानं आपण ठाणे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी वेकअप ठाणेकर हे अभियान राबवत आहोत असं दयानंद नेने, राजेश कदम, मेघना शेट्टी, अविनाश चिटणीस, हिमानी वर्मा यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. बुधवारी ठाणे शहराच्या विविध भागात वेकअप ठाणेकर अर्थात ठाणेकर जागे हो असा संदेश देणारे होर्डिंग्स लावण्यात आली होती. या होर्डिंग्सची जोरदार चर्चा ठाण्यात होती. ही होर्डिंग्स कोणी लावली याची चर्चा सुरू असतानाच आज दक्ष ठाणेकरांनी एकत्र येऊन आपली ओळख दिली आहे. दयानंद नेने यांनी सांगितलं की ठाणे शहरात विकासाच्या नावाखाली गेल्या काही महिन्यात सुमारे 10,000 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. त्या बदल्यात किती झाडं लावण्यात आली, किती जगवली याची काहीही माहिती दिली जात नाही. रिंग रेल्वेच्या नावाखाली शहर पोखरून टाकण्यात येत आहे. खरोखरच शहराला याची गरज असणार आहे का? ॲमेझॉन आणेल ठाणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलं जात आहे. मेट्रोच्या नावाखाली हायवे अरुंद केले जात असून सर्व्हिस रोड संपवून टाकले जात आहेत. या सर्व प्रकल्पात ठाणेकरांची मतंही जाणून घेतली जात नाहीत. ठाणेकरांना विश्वासात घेऊनच हे प्रकल्प राबवावेत अशी आमची माफक अपेक्षा आहे. त्यासाठीच आम्ही दबावगट निर्माण करणार आहोत. हा दबावगट पूर्णतः राजकीय असला तरी आमच्यासाठी कोणीही वर्ष नाही. शहराच्या धोरणात्मक विकास कामात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच आम्ही सामावून घेणार आहोत, कारण कर भरणाऱ्या ठाणेकरांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची धारणा आहे असं राजेश कदम यांनी यावेळेला सांगितलं. आज आम्ही वेकअप ठाणेकर हे व्यासपीठ सर्वसामान्य ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले ही घोषणा करण्यासाठी आलोय. लोकांमध्ये कुतूहलता होती की वेकअप ठाणेकर म्हणजे कोण आहेत, तर हे चेहरे आज आम्ही तुमच्या समोर आणले. हे व्यासपीठ ठाणेकरांनी ठाणेकरांच्या चळवळीसाठी उभारलेलं व्यासपीठ आहे. इथून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. नियोजन शून्य विकासावर प्रत्येक वेळी बोट ठेवलं जाईल, आवाज उचलला जाईल. जसं आपण म्हणालात की वाहतूक कोंडी,
आज मेट्रोचं 4चं काम सुरू आहे, घोडबंदरला रस्ता रुंदीकरणची कामं सुरू आहेत, कोस्टल रोडचं काम सुरू आहे. एक प्रकल्प पूर्ण व्हायच्या अगोदरच दुसऱ्या प्रकल्पाची घोषणा, आणि नुसतीच घोषणा नाही तर त्याचं काम सुरू होतंय. त्यामुळे ठाणेमध्ये सातत्याने खोदकाम होतंय आणि मग ट्रॅफिक वाढतंय. तुम्ही हीच कामं नियोजन पद्धतीने का करत नाही आहात? एक प्रोजेक्ट सुरू नसताना दुसऱ्या प्रकल्पाची उद्घाटन करण्याची घाई का? या गोष्टी ठाणेकरांपर्यंत जाव्यात. आज नागरी वस्तीमध्ये अमेझॉन सारखं डेटा सेंटर येते. अमेझॉन म्हणजे लोकांना फक्त अमेझॉन माहिती आहे, पण डेटा सेंटर नावाचा प्रकार काय आहे, तिथे काय होणार आहे, तिथे किती पाणी लागणार आहे, किती वीज लागणार आहे, आज त्याच्यामुळे जी वीज जनरेट होणार आहे. आज लोडशेडिंग सुरू झाले, भविष्यामध्ये ठाण्यात लोडशेडिंग होऊ शकतं, पाण्याची टंचाई होऊ शकते. आज ठाण्याला 50 MLD जर पाणी कमी आहे आणि जर आपण MIDC स्टेमवर अवलंबून आहोत, भविष्यामध्ये वागडी इस्टेटमध्ये ज्या पद्धतीने MIDC वाढत चालली आहे, उद्या तिथून थोडंसंही पाणी कपात झालं तर ठाण्यामध्ये हाहाकार माजेल. आजही अनेक ठिकाणी उच्च घोडबंदर सारख्या शहरांमध्ये आपण बघितलं त्या भागात टँकरने पाणी मागवावं लागत आहे. तर आम्ही लोकांना याचसाठी जागृत करायला आलो की ही तुझ्या दैनंदिन आयुष्यात ज्या घडामोडी घडणार आहेत आणि ज्याचा तुला त्रास होणार आहे, त्या व्यासपीठाला एक हक्काचा आवाज देण्यासाठी हे व्यासपीठ उभं आहे. तुमच्या समस्यासाठी भांडणारं हे व्यासपीठ उभं आहे. तर तुम्ही या जॉईन करा आणि आम्ही तुम्हाला सांगतो तथ्य आधारित माहिती घेऊन आणि अभ्यासपूर्वक विरोध करणार आहोत. विरोध हा डेव्हलपमेंटला नसणार आहे, तर नियोजन म्हणजे डेव्हलपमेंटच्या आड जे चालू आहे आणि अनप्लॅन डेव्हलपमेंट जी सुरू आहे त्याला विरोध असणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हा विरोध नसणार आहे. ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात यंदा पावसानं अजूनही दडी मारल्यानं चिंतेचे ढग गडद झाले. सध्या संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभरात इतर ठिकाणी पावसाचा जोर वाढताना दिसत असला तरी बारवी धरण परिसरात मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. धरण परिसरात सध्या केवळ तुरळक सरी पडत असून मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यंत अधिकृत आकडेवारीनुसार इथे अवघ्या 17 मिलीमीटर इतकाच पाऊस नोंदवला गेलाय. बारवी धरण हे संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जिल्ह्यातील प्रमुख शहरं, ग्रामीण भाग आणि औद्योगिक वसाहतींच्या पिण्याच्या पाण्याचा तसंच उद्योगांचा मोठा डोलारा याच धरणावर अवलंबून असतो. मात्र यंदा पावसाअभावी या धरणाची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सध्या पाणी कपात लागू करण्यात आली असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यातच धरणात अद्याप मोठा पाऊस न झाल्यानं ही पाणी कपात आणखीन काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून प्रशासनाची आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. बारवी धरणाची एकूण पाणी पातळी 57.80 मीटरवर असून धरणाचा ओव्हरफ्लो अर्थात ओसंडून वाहण्याची पातळी 72.60 मीटर इतका आहे. धरणात सध्या 76.7 दशलक्ष घनमीटर म्हणजेच केवळ 22.45% जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. चालू हंगामात धरण क्षेत्रात आतापर्यंत एकूण केवळ 20 मिलीमीटर एवढाच एकूण पाऊस झालाय. मागच्या वर्षीच्या 24 जूनच्या आकडेवारीनुसार नजर टाकल्यास परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षी याच तारखेला धरणाची पातळी 64.91 मीटर इतकी होती आणि धरणात 167.69 दशलक्ष घनमीटर म्हणजेच तब्बल 49.48% पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षी या काळापर्यंत धरण क्षेत्रात तब्बल 999.0 मिलीमीटर एवढा मुसळधार पाऊस झाला होता, ज्याच्या तुलनेत यंदा झालेला पाऊस नगण्य आहे. मात्र गेल्या वर्षात मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली होती. एकंदरीतच बारवी धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून खाली आल्यामुळे जिल्ह्यावरील पाण्याचं संकट गडद झाले. आता ही पाणी कपात मागे घेण्यासाठी आणि जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी धरण क्षेत्रात तातडीनं मुसळधार पाऊस कोसळण्याची अत्यंत गरज आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141.